नमस्कार मंडळी, मी महेश परब. माझ्या आनंद यात्री यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड या गावामध्ये. त्याचं कारण असं आहे की आज मातोंड या गावामध्ये घोडेमुखाची जत्रा आहे. फेमस जत्रा आहे ही प्रत्येक नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये ही जत्रा येते. या जत्रेला कोंब्याची जत्रासुद्धा असं म्हणतात. तर त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर चला. तर मित्रांनो, कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी, समुद्र, डोंगर, हिरवाई आणि देवभूमी म्हणून ओळखली जाणारी जागा. आज आपण अशाच एका जागृत देवस्थानाच्या यात्रेला निघालो आहोत. श्री देव घोडेमुख देवस्थान या ठिकाणी. तसंच भक्तांच्या हाकेला धावणारा शिव मार्तंडेश्वर आणि 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानच्या दर्शनासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची मोठी गर्दी होते. या जत्रोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोंब्याची जत्रा म्हणून ओळखली जाणारी त्याची ख्याती. श्री देव घोडेमुखाला नमस्फूर्तीसाठी कोंब्यांचा मान देण्यात येतो. निसर्गरम्य स्थळी वसलेले देवस्थान. सावंतवाडी शिरोडा मार्गावर सावंतवाडीपासून 15 किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य डोंगराच्या एका टोकावर हे देवस्थान वसलेले आहे. आपण आता जत्रेत पोहोचलो आहोत. चला तर मग आपण श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेऊया. निसर्गरम्य स्थळी वसलेले देवस्थान. सावंतवाडी शिरोडापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य डोंगराच्या एका टोकावर हे देवस्थान वसलेले आहे. मंदिर डोंगरावर असल्याने वयोवृद्ध भाविकांना डोंगर चढणे अवजड जात होते. त्यांच्या सोयीसाठी देवस्थानाकडून डोंगराच्या पायथ्याशी केळी, नारळ ठेवण्याची व्यवस्था केली आहे. तरी आपण पाहत आहोत, अनेक भाविक 700-800 मीटर डोंगर चढून श्रद्धेने श्री देव घोडेमुखाचे दर्शन घ्यायला जात आहेत. जत्रोत्सवाच्या मुख्य धार्मिक विधींना सायंकाळी 4 वाजता सुरुवात होते. मातोंड सातेरी मंदिराकडून तरंग देवतांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवाला उधाण येते. देवस्वारी या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात पोहोचल्यानंतर धार्मिक विधी होतात. यानंतर गावकरी आणि मानकरी यांच्याकडून कोंब्यांचा मान देण्यात येतो. त्यानंतर भाविकांनी आणलेल्या कोंब्यांचा मान दिला जातो. रात्री उशिरा देवस्वारी अवसारी परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या वार्षिक उत्सवाची सांगता होते. या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर तसेच इतर भागातून भाविक दर्शन घेण्यासाठी येतात.
मित्रांनो, आपण आता श्री देव गोडेमुखाचं दर्शन घेतलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहून कळवा. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, इथे घेतो मी तुमची रजा. भेटूया आपण आता नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.